श्री गुरुदेव दत्त मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मोहटा देवीच्या दर्शनानंतर आमचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही निघालो अहमदनगर जिल्ह्यातील एका प्राचीन आणि शांत शिव मंदिराकडे. डोंगराच्या कुशीत वसलेले हे पवित्र ठिकाण म्हणजे वृद्धेश्वर मंदिर. दुरूनच मंदिराचं दर्शन होताच मनात भक्तीची भावना निर्माण होते. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येताच छोटी छोटी दुकाने दिसतात. येथे देवाच्या विविध मूर्ती, पूजेचं साहित्य आणि सुंदर शिवपिंड विकताना पाहायला मिळतात. ऊन कितीही असलं तरी भक्तीचा जोश कमी होत नाही. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या महादेवाच्या मंदिराला म्हातारबाबाचं मंदिर असंही बोलतात. चला मग घेऊया म्हातारबाबाचं दर्शन. थोडं पुढे चालत गेल्यावर मंदिराचं भव्य दर्शन होतं आणि मन आपोआप शांत होतं. या मंदिराची अजून एक खास परंपरा म्हणजे इथली पालखी. रुद्रेश्वर मंदिरातील हा शांत आणि भक्तिमय अनुभव खरोखरच मनात कायम राहील. पण आमचा प्रवास अजून संपलेला नाही. आता आम्ही निघालो आहोत पुढच्या पवित्र ठिकाणी. ते बघूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.